आता पंढरपूरला गेला माणूस की माळ घालून येतो, बरोबर आहे, आणि पंढरपुरातच निर्णय करतो की बस आता आपल्याला चांगलं वागायचं. पण त्यांनी पंढरपुरात माळ घातली मुंडे महाराज की गावातल्या ओट्यावर बसलेली माणसं असतात बघा, प्रत्येक गावाला एक ओटा असतो, त्या ओट्यावर IAS IPS IG DIG MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बसलेले असतात आणि गावाची सपट परिवार महाचर्चा तिथं चालत असते. हे म्हणजे गावातली CCTV आहेत हा. कोण आलं, कोणाच्या घरी आलं, कुठून गेलं, उसण्या तंबाखूला उसना चुना लावून यांच्या त्या कार्यक्रम चालू राहत. मग त्यांना पंढरपुरात माळ घातलेली ह्या वट्ट्यावरच्याला कळतं आणि मग हे इथं प्रतिज्ञा करतात, त्याची माळ 4 दिवसात नाही काढून दाखवली तर बापाचं नाव लावणार नाही. जे माळ काढण्यासाठी प्रतिज्ञा करतात त्यानं बापाचं नाव लावूच नाही. असं बोलणं कळते का तुम्हाला? जे माळ काढण्यासाठी प्रयत्न करतात ना, अशानं स्वाभिमानानं बापाचं नाव काय सांगावं महाराज. जे परमार्थासाठी झटतात ना आणि परमार्थ करतात त्यानं स्वाभिमानानं बापाचं नाव सांगावं. कळलं माझं बोल? मग त्यानं माळ घालून आला की हे गावातले लगेच त्याची मजा घ्यायला सुरुवात करतात. मग ते आपलं गंध लावते, गंध लावला की म्हणतात हा मस्त वळली शिडी, शिडी म्हणतात, मस्त वळली शिडी. ते काहीच बोलत नाही. मग त्याला म्हणतात हा बरी झालं माळ घातली, तरी ते काहीच बोलत नाही. पण आम्हाला माहित नाही वे करून सरून भागला, बोला करून सरून भागला लागला. मग त्याची तळपाजाग मस्तकाला जाते. ते म्हणतंय चांगलं वागायचा निर्णय घेतला, वागू द्या. हमने हत्यार छोडे हे चलाना नाही भुले. पहिल्या लाईनवर नका जायला लावू, राहायला लागलो, राहू द्या ना. बरोबर आहे का नाही सांगा बरं? मग पण मनात परिवर्तन होतं. परमार्थ हा मनात बदल करत असतो. मग एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणतं अरे कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात. मी कालच गेली, मी आजच नवी घेतली. लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन असं कीर्तनात बसलं की बस तयार होतं, बस झालं रे आता. वाईट कामं सोडून द्यायची, महाराजाच्या हातात माळ घालायची आणि देवदेव करायचा. दुसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडले एका कीर्तनात, त्याचे धंदेचे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. काय व्यापक विचार आहेत लोकांचे बघा. म्हणजे कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो, नाही तर फाशी थोडीच घेणार. आता कोरोनात 2-2.5 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? बोला ना. त्या मानसिकतेच्या बाहेर येणं गरजेचं आहे. विठाला मनाचा स्वभाव आहे. इथल्या इथं मनाचं द्वंद्व युद्ध चालू होतं बरं का. एक मन चांगलं वागायचा निर्णय केला की दुसरं मन अपोजिट साईडला लगेच उभं राहतं. अरे त्याचे धंदेचे सांगायचे, सांगतच असतात, चलतच असतंय. हा मनाचा स्वभाव आहे इथल्या इथं. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणले अर्जुना तुला माझ्या स्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा काय कर, तू मन हे मीची करी. थोडा आवाज द्या दादा. तू मन हे मीची करी, माझी भजने प्रेम धरी. या सर्वत्र नमस्कारी मज एका ते. विठाला 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 भगवंत अर्जुनाला म्हणले अर्जुना तुला माझ्या स्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा काय कर, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मयेव मना धस्व मय बुद्धी निवेशा निवशेषशी मये वाथोर्धव न संशय. हा पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरी वस्तु दुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला? बहुचंचल चपळ बहुचंचल चपळ
जाता येता ललगे वेळा 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 बहु चल चला पळा हा बहु चल चला पळा वा किती चंचल आहे मन. एक प्रमाण दोघं दोघं म्हणतात महाराज. एवढं चंचल आहे महाराज म्हणले बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. माया हो बोला, तुम्ही पण बोला. मनाला कुठं, या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही बरं का. इथून पुण्याला जायचं असेल एसटी न बसणं तर किती तास लागतात अंदाजे सांगा. 10-12 तास बरोबर. आम्हाला जायचं असेल तर आम्ही 7 तासात इथून आमच्या गाडीने पुण्याला जातो बरोबर आहे. आणि इथून पुण्याला जायला विमानाची व्यवस्था असते तर किती वेळ लागला असता. अर्धा तास किंवा 1 तासाचा. जांबवरून पुण्याला जायला जर विमान असतं तर किती वेळ लागला असता. अर्ध्या किंवा 1 तासाचा वेळ लागला असता बरोबर आहे का नाही. आणि जांबला विमानतळ होणार आहे नाही, नक्की होणार. हे बघा नागरे साहेब, मी जबाबदार माणूस, मी असं काही बी बोलणार नाही है की नाही. आणि ते शूटिंग चालू आहे ना, असं काही बोलाय कसं जमल सांगा बरं. जामला विमानतळ होणार आहे पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या, आम्ही कामाने उत्तर. बरोबर आहे ना, बरोबर आहे का नाही. तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही करा ना, अडचण काय आपल्याला. बरोबर. लक्षात ठेवा, पुण्याला जायला विमानानं 1 तासाचा वेळ लागला असता. बघा मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे बोला. अहो पुणे मनेपर्यंत गेलं सारसबाग फिरून आलं. मनाला काय वेग आहे. मन कीर्तनात जरी बसलेलं असलं तर घरच्या कुलपाला झटका देऊन येतं. माय आज गडबडीत निघाले पण झटका द्यायचा राहिला. अख्खं कीर्तन झटक्यात घालती. बरं ते झटका दिला कधी आठवल काही मेळ नाही बरं का. माणूस महाराज चांगलं जरी सांगायला तिचं लक्ष त्या घरच्या कुलपाकडे जातं. हा मनाचा स्वभाव आहे. इथल्या इथं बघा, मन इथं बसलेलं असलं तरी शांत बसत नाही. या पाकळ्या हातात तरी घेईल, त्याला बारीक तरी करण. बघा तुम्ही बरोबर आहे का. या मॅटवरचे दोरे तरी काढन. मनाचं तुमच्याकडे पाय करू नये त्याची करी विवंचनाने पतना दरीने. करू नये त्याची करी विवंचना पतना दरीने. तो या मना परी नायके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. मन एक क्षण शांत राहत नाही. फक्त जे करायचं ते करत नाही. इथं इथल्या इथं बसा तुम्ही. या मॅटवरचे दोरे तरी काढल, त्याला छिद्र तरी पाडल. बसल्या बसल्या बघा बरं का. या माया कीर्तनात जरी बसलेल्या असल्या तर शेजारणीची साडी घेतात आणि म्हणतात माय कोणत्या दुकानावरून आणलं व सूत. बरं इथल्या इथं हा मनाचा मला टीका करायचं नाही. हा मनाचा स्वभाव सांगायचा आहे कसा आहे. हा झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. मला सांगा झोपेत मन शांत राहिलं असतं तर स्वप्न पडलं असतं का. ज्या अर्थी स्वप्नाची क्रिया होते त्या अर्थी मनाची क्रिया झोपेत पण चालू आहे ना. मनाची क्रिया झोपेत चालू आहे. माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाहीत. गाडी घेतात आणि घोडी करतात. काय करायला उद्या पेरायचं वलकुटवर गेली पाहिलो. हागता ही खोडी चढ गाडी महाराजाचे प्रमाण आहे त्याला. बाथरूम मध्ये सुद्धा मन शांत राहत नाही. आणि बाथरूम मध्ये शांत राहिलं असतं तर बाथरूमच्या भिंती रंगलेल्या दिसल्या नसत्या आपल्याला. मनाचा स्वभाव आहे. भलतिया सवे धावे सैराट. महाराज म्हणले या मनाला सैराट राहायची सवय लागलेली आहे. बंधन आवडत नाही त्या मनाला. लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात ये मन बडा चंचल कैसे तेरा भजन करूं. कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझावो
उतना ही मचल जाए सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। मन बडा चंचल आहे। महाराज म्हणले तुझ्या या मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी मी प्रयत्न करतोय देवा, पण यायला तयार होत नाही। बघा मन जप करताना कुणीकडे बी जातं आणि नोटा मोजताना एकाग्र होत। स्वभाव बघा बरं का कसा आहे। तुम्ही बघा ना असं मन नोटा मोजायला लागलं की अजिबात हालचाल करत नाही। पिक्चर पाहताना पापणी लवत नाही। एखादं लेकरू जर मध्ये बोललं ना मुका मरण पाव देन जर सा बरोबर आहे। आणि कीर्तनात एखाद्याच्या लेकरान विक्षेप केला महाराज जर बोलला तर वांज एका काय काय माहिती लेकरू बोललं मग काय झालं। मग पिक्चर पाहताना तुम्हीच त्याच्या गालात हाणता, मग कीर्तनात विक्षेप झाल्यावर बी तुम्हीच हाणायला पाहिजे ना। मनाचा स्वभाव आहे हा, लक्षात ठेवा बरं का। हा मनाचा स्वभाव आहे। पण महाराज म्हणले माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार होत नाही देवा। बरं ठीक आहे, अमृता हुनी गोड बोला नाम तुझे देवा पण मन माझे केशवा काबा नाही। अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे पण मनाला घ्यायला आवडत नाही। दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही। दारू कडू आहे ना बोला, जे हानत त्यानं सांगा ना पटकन। दारू कडू आहे का नाही सांगा। एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका। ते वय बायकोला झाकण भर दारू पाहिजे। त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे। तो म्हणे तुला आज कळलं काही दुःख मी कसं पचवत असेल। मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझं मला माहिती आहे। काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे। आमच्या गावात एक दारू पित होता, त्याच्या दारूनं किडन्या खराब झाल्या आणि त्याला संभाजीनगरला ऍडमिट केलं। आमच्या गावात घडलेलं सगळं आमच्या गावातच घडतं, नाही तर जवळपास घडतं, लक्ष देऊ नका। मग त्याला मी भेटायला गेलो और म्हणलं भल्या माणसा दारूनं किडन्या खराब झाल्या तर आता ते प्यायची बंद कर। तो म्हणे महाराज असं काही बी बोलू नका हो, दारू ब्रँडेड पित होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल। काय सांगणार आहे अशा माणसाला तुम्ही बोला। विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला। हे बघा देवाचं नाव गोड आहे पण कडू वाटतं, विषय कडू आहे पण गोड वाटतात। एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही। एखादा म्हणला नाही कीर्तन फिरतान महाराज फिराज असं म्हणतात। कीर्तन फिरतान सप्ता फिरता महाराज फिराज आपण या भानगडीत नाही। ही भानगडी पापिया चांडाळा हरिकथा नावडे हरिकथा नावडे 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 विषयी आवडे गाणे त्याला विषयी आवडे गाणे त्याला विषयी आवडे गाणे त्याला विषयी आवडे चांडाळा हरिकथा नावडे हरिकथा नावडे पापिया चांडाळा हरिकथा नावडे हरिकथा नावडे टाळ्या वाजवा, क्या बात। माझ्या शब्दाला प्रमाण आहे, लक्ष देऊ नका। पापिया चांडाळा हरी कथा न आवडे त्याला आवडतात विषय। पापी असेल चांडाळ असेल तर त्याला भजन कीर्तन आवडत नाही महाराज। आता हे तुम्ही एवढे हार घातले म्हणजे काय गावातल्या सगळ्याला बरं वाटेल का? होय, काहीच्या पोटात गोळा उठला का करायचे एवढे हार? अरे तू गप मर ना। ज्याचं त्याचं प्रेम आहे, ज्याची त्याची श्रद्धा आहे, तुम्ही त्याला नाही तुम्ही त्याला विरोध नाही करू शकत। काय करणार आहे चला बोला। किती आता पोरायन 5-6 हजाराचे तर फटाकडे वाजवले असेल मी आल्यावर।
बरोबर आहे ना, 5-10 हजाराचे तरी असतील बघा, बरोबर आहे का नाही? मग तू आनंद घे ना, आवाज ऐक फुकटच्या पैशात. बरोबर आहे ना, पॉझिटिव्ह थिंकिंग असावी माणसाची. आता एवढे हार घातले, नशिबात येत ते माझ्या, तुम्ही त्याला काय करणार आहे? चला बोला, हे हार मिळणं काही सोपं आहे का? ज्याचं त्याचं नशीब आहे, प्रारब्ध आहे, सगळ्यात जमत असतं का सांगा? एखाद्याला जमत नाही या गोष्टी, बरोबर आहे का नाही? का? महाराज म्हणले चांडाळ आहे, पापी आहे, त्याला परमार्थाचं वैभव सहन होत नसतं. कळलं माझं बोलणं? तुम्ही बघा, सप्ताह ठेवायचा मनान वर्गणीला जा. कायची वर्गणी? सप्ताहाची. काय होणार आहे सप्ताह करून? इथून सुरुवात असते बरं. काय होणार आहे सप्ताह करून? आणि कीर्तन करायचं, आणि काय काय फायदा आहे कीर्तन ऐकून? होणार काय? जे निगेटिव्ह बोलणारे आहे त्याला म्हणा तू मेला उद्या, मग काय राहणार आहे का? बोला ना. तुम्ही जर मानलंच नाही तर त्याला काय? अहो मेला एखादा समजा उद्या एका, मग काय त्याच्या बाबतीत काही राहत असतं का? काहीच नाही राहणार ना. महाराज लक्षात ठेवा, विषय आवडणारी माणसं जास्त असतात. लक्षात ठेवा, परमार्थ आवडणं हे चांडाळाचं काम नाहीये. लक्षात घ्या. मला काय सांगायचं, अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. घ्या, मनाला घ्यायला आवडत नाही म्हणून गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया किंवा रया. बरोबर आहे का नाही? या मनाला त्या भगवंताचा छंद लागला पाहिजे, पण हे मन देवाकडे येत नाही. कळलं महाराज? आम्हाला मन देवाकडे येत नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही, आम्हालाही माहितीये. पण काय येत नाही याचे कारण असतील ना. याचे 3 कारण आहे. पहिलं कारण, विषयाच्या संस्कारामुळे मन देवाकडे येत नाही. दुसरं कारण, बंधनं आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण, देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. या 3 कारणामुळे देवाकडे येत नाही. विषयाच्या संस्कारामुळे पहिलं कारण, अनादि संसार मायेच्या ठाई. अनादिकालापासून प्रकाश बाबा आपण विषय भोगत आलो. मग आता विषय नाही आवडणार तर काय आवडणार आहे माणसाला सांगा? लहानपणापासून आपल्या घरात जे संस्कार आहे लेकरावर, ते परमार्थाचे का संसाराचे? बोला. संसाराचे ना. बरोबर आहे. हे वर्षाचं लेकरू असतं असं कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची माय त्याला खेळवती. मामाची पोरगी बायको करायची, दमधर कोणाची करायची, कुठून आणायची, तो सांगायचं काम पडणार आहे का? आता 1 वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का माया? हो बोला 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 बोला. तुम्हाला बोलता येतं ना? मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज मिनिटात तापते म्हणा. कशी बोलू तशीच बोल माय. आता आहे का नाही? 1 वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? नाही. मग कोण कळून दिली? मायनं. बरं, करून कोण द्यायला लावली? आपल्या मराठवाड्यातली भाषा. बाई म्हणते, माया बोलण्याकडे जरा ध्यान द्या, पोराला भाजणं लागतंय. बरोबर आहे का नाही? अशी म्हणणारी कोण? आई. आणि पुढे चालून सून ऐकण्यातली नाही भेटल्यावर त्रास कोणाला? आईलाच. मग लहानपणापासून आपण त्याच्यावर बायकोचे संस्कार टाकले. शेजाऱ्याची पोरगी आली का? ही तुझी बायको. मामाची पोरगी आली का? ही तुझी बायको. पाहुण्यातली पोरगी आली का? ही तुझी बायको. लहान लेकरापासून जर त्याला बायको डोक्यात घातली असेल तर त्याला काय आवडणार आहे? बोला. एका आईनं संस्कार टाकले आपल्या पोरावर, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, माँसाहेब जिजाऊची. बरोबर आहे? माँसाहेब जिजाऊची इच्छा होती. अहो, स्वराज्याची कमतरता आहे शिवाजी महाराजाला नव्हतं माहित. हे माँसाहेब जिजाऊला त्याची उणीव भासली, म्हणून राजांवर तसे संस्कार टाकले आणि राजाला तसं घडवलं. बरोबर आहे? सोपान महाराजाला नव्हतं माहित कीर्तनकार व्हावं. बापानं ठरवलं होतं पोराला कीर्तनकार करायचं. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कुणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. जिजाऊ आईसाहेबांना ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं, मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतीची आई व्हायचं, हे ठरवलं होतं. आणि लहानपणापासून तसे संस्कार दिले. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर हे माँसाहेब जिजाऊची कृपा आहे. लक्षात ठेवा. भगवान बाबाचा जेव्हा शेवटचा सोहळा चालू होता तेव्हा सर्व भगवान बाबाचं दर्शन घेत होते. लक्ष नाही का? भगवान बाबाचं दर्शन घेत होते, पण वैराग्य मूर्ती वामन भाऊनं भगवान बाबाच्या चरणाचं दर्शन नाही घेतलं. मग भगवान बाबाची आई कौतिका आई, तिच्या उदराचं दर्शन घेतलं.
सगळे म्हणले भाऊ हे काय करताय तुम्ही? अहो सर्व बाबांच्या चरणाचं दर्शन घेताय आणि तुम्ही कौतिक आईच्या उदराचं दर्शन घेता हे का? वामन भाऊन उत्तर दिलेलं आहे का? अरे हा हिरा ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात वागवला, तिची कूस किती पवित्र असेल म्हणून मी तिचं दर्शन घेतोय. तसं छत्रपती सारखा हिरा ज्या आईनं कुशीत वागवला, तिची कूस किती पवित्र असेल महाराज. लहानपणापासून आपल्या लेकरांवर हे संस्कार दिले पाहिजे. आपण लक्षात ठेवा, आपण आपल्या लेकरावर संस्कार टाकायला तयार नाही, आपण आपल्यात व्यस्त आहोत महाराज. विठाला 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 विठाला